ओके, सो इन्स्ट्रक्शन्स आहेत की स्टेप 1 मोल्डिंग पावडर मिक्स इंटू कोल्ड टेम्परेचर वॉटर रेशियो 1 प्रपोर्शन ऑफ मोल्डिंग पावडर. कुठली पावडर आहे दाखव, नीट खाली बसून दाखव. हां चालू कर, सारखं बंद नको करूस. Mike and goes ma S-O-A. तेवढं कट मारून दे. चाकू नको बाबा. अरे दे कोण नाही कसं कसं चाकू नको बाबा. हे बघा माझं पण एवढं डन झालंय, डन थोडंसंच राहिलंय. हॅलो गाईज, तर आज आम्ही सगळे मोल्ड बनवणार आहे. हा तुला पण येतो, थांब. हँड मोल्ड बनवणार आहे. हॅलो हॅलो. तर आम्ही चाललेलो आहे मोल्डचं सामान घ्यायला आणि ते मिक्स करायसाठी एक बिटर घ्यायला. तर चलो शॉपिंगला. तर गाईज अशा प्रकारे आम्ही ते फेटायसाठी घेऊन अरे एक मिनिट, मला लाईट चालू करू द्या. हा का, हे घेऊन इकडे शेजारी लाईट चेंज करू द्या. ओके, तर आपली लाईट सेट झालेली आहे. तर आम्ही गेलो बिटर बघायला, पण घेऊन आलेलो आहे हे, कारण बिटर भेटला नाही भेटला. मग 50 रुपयाचं आम्ही हे घेऊन आलेलो आहे फेटायचं, आणि हे दुसरं फेटायचं. काय फेटणार आहे? काय फेटणार आहे? तुझ्या हाताचं केलेलं आण ते दाखव यांना. तर आम्ही ट्रायल म्हणून आयसच्या हाताचं पण केलं होतं, तर आयसच्या आणि रिहाच्या हाताचं. वाव छान आहे का? असं दाखव. वाव, आणि डिटेल्स खूपच मस्त आहेत. तुम्हाला एक मिनिट मागच्या कॅमेऱ्याने दाखवतो मी मस्त. हे बघा, हा आहे आयसच्या हाताचा मोल्ड. ह्याच्या हाताचं आहे. अच्छा ठीक आहे. आणि आम्ही ह्या टाईपचे सगळे डबे आणले. आता डबे खूपच घाण आहेत, पण ह्यातला बघू आता कुठला डब्बा चांगला आहे. कुठला डब्बा घ्यायचा आरती? कुठला आईस्क्रीम? मला घास ना, मी असं उचलून आणलेत का त्यात थोडीच करायचं, घास की जरा. सो इन्स्ट्रक्शन्स आहेत की स्टेप 1 मोल्डिंग पावडर मिक्स इंटू कोल्ड टेम्परेचर वॉटर रेशियो 1 प्रपोर्शन ऑफ मोल्डिंग पावडर. तर ही आहे स्टेप 1. हे आधी याच्यात टाकायचं, ह्याच्यात मिक्स करायचं आणि त्याच्यात बाळाचा हात घुसवायचा, आणि मग तो थोडासा सेट झाल्यानंतर काढून घ्यायचा. आणि ही आहे स्टेप 2. येस, स्टेप 2 कास्टिंग पावडर. मग ते एकदा सेट झाल्यानंतर वा 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 वा, छान 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 छान, मस्त मस्त मस्त. मला वाटतं आरती याच्यात होऊन जाईल. कुठली पावडर आहे दाखव, नीट खाली बसून दाखव. हां चालू कर, सारखं बंद नको करूस. Mike and goes ma S-O-A. ओके, सो फायनली आमची ही तयारी सुरू झाली की बाळाला कसं घेऊन यायचं. आता बाळाला उलटं आणायचं, पोटावर आणायचं, पाठीवर आणायचं, कोण पकडणार, कसं पकडणार, ह्याच तयारीत आमचा जवळपास अर्धा तास निघून गेला. बरं, बाळाचं आणायचं ठरल्यानंतर आमचं हे सुरू झालं की कुठल्या डब्यात ते मोल्ड टाकायचं. आता ह्या डब्यात टाकलं तर खूप जास्त वाया जाईल, आणि छोट्या डब्यात टाकलं तर त्याचा हातच नाही बसणार. ह्याच्यात अजून अर्धा तास निघून गेला. ओके, तर हे डबे खूप मोठे होतील, हे वाला आणि हा वाला, म्हणून आमच्याकडं असे शतावरीचे जवळपास 50 डबे असतील. 50 इतके पिलेत तरी कमी. 10 असतील, 10 असतील. मग ये की. तर आम्ही काय विचार केला, हे शतावरीचे डबे अर्ध्या कट करायचे इथपासून, जे की बेस्ट होईल. हां, जे बेस्ट होईल, आणि याच्यात जास्त वेस्ट पण नाही होणार, आणि त्याचा हात पण व्यवस्थित बसेल. आणि हे का केलंय, कारण फर्स्ट अटेम्प्टमध्ये जर चुकलं तर तेवढी पावडर बेस्ट नको करायला ना. म्हणून सुशीलने हा हे लावलाय. वार बेटा, म्हणजे पैसे वाचवले तरी प्रॉब्लेम काय लेडीज. बस ना, इकडं बस ना, बस साईडला बस. सगळी कात्री कुठे
चाकू नको बाबा आपल्याला कात्री दे मला दुसरा डब्बा. कात्री दे ना. तर सगळ्यात बेस्ट आहे त्यालाच कात्रीने कट करायचं. इथून ना वरपासून करता येईल म्हणजे खाली करता येईल नंतर आपल्याला. काय खातोस? एक मिनिट इकडं. हां तेवढं कट मारून दे. चाकू नको बाबा. अरे दे एक मिनिट. नाही नाही कसं शहाणपणा. कसं चाकू नको बाबा. आता बघा 2च मिनिटं फक्त बघा. झाले 2 मिनिटं. हां आता 3, 2, 1 स्टार्ट. माझ्या या बोटात जरा जोर नाही कारण हे बोट माझं तुटलेलं आहे. ला 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 ला. माझी पण अर्धी कट होत आली. मला जोर लावता येत नाही अजिबातच. गाईज गाईज आय एम डन. माझं बोट तिनेच डन केलंय आयुष्यभराचं हिने मिक्सरमध्ये टाकून. मी नाही टाकलं ते त्यांनी स्वतः बघितलं बोट मिक्स होतंय का मिक्सर इकडे मध्ये. दे ना. हे बघा माझं पण एवढं डन झालंय थोडंसंच राहिलंय. आता तुमच्यासाठी पण एक इन्स्ट्रक्शन आहे. थोडं मोठं कट करा म्हणजे नंतर छोटं कट करता येईल. पण तुम्ही छोटं कट केलं तर त्याला मोठं कसं करणार. अरे बापरे हे बघा किती राठ झाले बरं का. हे बघा त्याने टाकून कापलेलं आणि माझं बघा किती स्मूथ येते. बाळाला काहीच त्रास नाही. हा बघा काहीच नाही वाटत आहे. हे बघा हा हे काय केलं म्हणलं फाडलं काय माझा डब्बा खाल्लं. नाही नाही एका हातात त्याच्यासाठी केलं ना की एका हातात हे करा. एक काय काय करत होती काय हातात हे. तू पण पहिल्यांदा माझी कात्री घेत माझा चाकू घेतलास पहिल्यांदा कट करायला. आधी म्हटलं अगं, नको बाबा मला माझ्या चाकू. हातात अजिबात जोर नाही. हे बघा माझं बोट बघा गाईच. हे बघा वाकत सुद्धा नाही. आपलं हे बोट कसं वागतं बघा. हे बघा अख्खा वागतं हे बोट बघा. हे बघा मी इथनं दाबतो. आणि मी हे घेतलं कारण तू म्हटलं बेबीला त्रास होईल. काय म्हणलं आणि बेबीसाठी तर आपण एक टीम आहोत ना. त्यात कुठलं आलंय असं माझं आणि तुझं. हे पण आहे आयडिया दुसरी. अजून 2 डबे तयार झाले गाईच. छान आहे का नाही डबे. देख रहे हो किसके साथ रहना पड़ रहा है. पाय टाक. कसली हुशार आहे ही. तर ही बघा आमची अजून एक मेवणी घेतली आहे. बॅकग्राऊंड इन्स्ट्रक्टर या की फोरग्राऊंड मध्ये. या ओके गाईज सो पार्ट 1 मध्ये इतकंच. सो तुम्ही आतापर्यंत पाहिलं की आम्ही कुठले डबे यूज करायचे ह्याच्यावर अर्धा तास घालवला. फायनली आम्ही ते डबे कट केले. त्यानंतर बाळाला कसं आणायचं कोण पकडणार कसं पकडणार ह्याच्यात पुढचा अर्धा तास वेस्ट केला. आता पुढच्या पार्टमध्ये बघायला विसरू नका बाळाला आणल्यानंतरचा जो का राडा झालेला आहे. फुल ऑन धिंगाणा फुल ऑन मस्ती आरडाओरडा मारामारीच फक्त व्हायची राहिलेली. बघायला विसरू नका पार्ट 2 ऑफ हँड मोल्डिंग ऑफ ध्रुव. चलो बाय बाय. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.